नमस्कार श्रोते मंडळी, संतांची संगती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण एकनाथी भागवत वाचत आहोत. एकनाथी भागवताचे आपले 17 अध्याय पूर्ण झालेले आहेत. आता आपण 18वा अध्याय वाचत आहोत. 18व्या अध्यायाच्या आपल्या 100पर्यंतच्या ओव्या झालेल्या आहेत. आता 100च्या पुढच्या ओव्या आपल्याला घ्यायच्या आहेत. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. ऐसे सावध राखता मन, दृढ लागल्या अनुसंधान, तव संकल्प विकल्प क्षीण, सहजची जाण सोय होती. देह वाचा आणि मन या त्रिदंडाचे लक्षण, तूच म्या सांगितले संपूर्ण, संन्यासत्व जाण येणे सत्य. हे दोन्ही दंड नसता जाण, केवळ विनुदंड ग्रहण, तेने संन्यासत्व न घडे जाण, देह विटंब न दंभार्थ. संन्यासाचा आहार विहार, आचार संचार विचार, स्वधर्मयुक्त साचार, स्वयंसारंग धर सांगतू. पूर्वी जाण संन्यासासी चतुर्वर्णी भिक्षा होती, त्याची कलियुगी गोष्टी झाली कैची, ब्रह्मणापाशी चतुर्वर्ण. ज्याची जीविका जेणे जाण, त्या ब्राह्मणाचा तोची वर्ण, एका तेही प्रकरण, जीविका लक्षण सांगेन. मुख्य ब्राह्मणाची वृत्ती जाण, शीलौच का कोराडण, आयाची का अध्यापन, अथवा याजन जीविकेसी. जो जीविके लागी निर्धारी, शस्त्र घेऊन या करी, शूर वृत्ती जीविका करी, तो जाणावा क्षत्रिय ब्राह्मणा माझी. जो वाणिज्य वृत्तीवरी, नित्य जीविका आपुली करी, तो ब्राह्मणा माझरी, वैश्य निर्धारी निश्चित. जो शूद्राचे शूद्र क्रियेवरी, सदा सर्वदा जीविका करी, तो ब्राह्मण शूद्र कर्मे करी, शूद्रत्व धरी क्रियायोगे. जे उत्तम ब्राह्मणाची भिक्षा लभे, ते क्षत्रिया ब्राह्मणी भिक्षा लाभे. क्षात्र ब्राह्मणाचे लाभे, वैश्यादी ब्राह्मणी लाभे भिक्षा ग्रहण. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य ब्राह्मणी भिक्षेस अप्राप्त हे तिने, ते शूद्र जीविका ब्राह्मणी भिक्षा ग्रहणी अधिकारू. यात निंद जे ब्राह्मणा तू, केवळ दोषी अथवा अभिशाप्तू, ते भिक्षेसी न लावावा हातू, हा स्वधर्मार्थू भिक्षेचा. हे ही भिक्षा अतिनेमस्त, भिक्षेसी येतो जे कळो नेदित, मागावी नेमिली घरे सात, जे झाले प्राप्त तेने सुखी. जे साता घरी भिक्षा प्राप्त, ते भिक्षेचा धर्म विहित, स्वये सांगे श्रीकृष्णनाथ स्मृतिशास्त्रार्थ प्रयोगे. ग्रामाबाहेर गंगातीरी, अथवा तडागाचे परिसरी, भिक्षा दरोनिया क्री, आचमन तिरी करावे. याचीत जे भिक्षेचे अन्न, ते 12 प्रणवे अभिमंत्रुन, तेने मंत्रोदके प्रोक्षिता जाण, होय पावन पवित्र. चतुर्धा करावे त्या अन्ना ते, 4 अधिकारी त्या भागते, ब्रह्मा विष्णू अर्कानी भूते, अर्पण तेथे उधारी. विष्णू कल्पित जो भाग, तो जळी घालावा सांड, भूतकल्पित जो विभाग, तो पृथ्वीवरी चांग ठेवावा. उरले जे विभाग दोन्ही, यतीसी अधिकारी सेवी, 2 भागो आलिया ते क्षणी, भूत दयागुणी अन्न द्यावे. परी मी एक अन्नदाता, हे आठवाओ ही नये चित्ता, आल्या दातेपणाची अहंता, अधर्मता संन्यासी. मधुकरीचे अवघेची अन्न, समयी मागोय ती दीन, येणे उद्देशे अधिकन्न, सर्वथा जाण मागू नये. करिता मधुकरी भोजन, ठाई अधिक उररिया अन्न, ते सांडिता अधिपतन, अवघेच जाण भक्षावे. संन्यास धर्मी लघु आहार, नित्य करावा निरंतर, अधिक आहारी विकार, निद्रा
आळस फार बाधिती, ज्या लागी की जे चतुर्थाश्रम, तो संन्यासाचा मुख्य धर्म. स्वये सांगे पुरुषोत्तम, जेणे आत्म राम पाविजे. सदा वैराग्य अंगी पुरते, जो अपेक्षी ना सांगा त्या ते. निसंग होस्तात चित्ते, सुखे पृथ्वी तेची विचरतू. इंद्रिये बाधोनी चित्ताच्या पायी, चित्त लावी चैतन्याच्या ठाई. तेने चिन्मात्र ठसावे पाही, देहत्व देही स्मरेणा. ऐसा आत्मस्थितीचा उद्दम, तेने आत्मक्रीडेचा आराम. आत्मसुखाचा संभ्रम, अनुभव परम तो एक. आत्मस्थिती निजात्मयुक्त, तेने आत्मा सुखे उल्हासत. सदा समदर्शने दुर्लत, ओसंडत समसाम्ये. ऐशिया समसुखाची संपत्ती, भोगावया सुनिश्चिती. सदा एकाकी वसे एकांती, तेची श्रीपती सांगत. पवित्र आणि विद्यन, प्रशस्त आणि एकांत स्थान. तिने माझे अनुसंधान, सद्भावे जाण सर्वदा. तिने सांडून जनपद दूषित, सदा एकांती नव्हे व्हावे परत निरंत. सदा एकांती व्हावे निरत, मद्भावे सुनिश्चित. आत्मसुख प्राप्त साधका, ज्यासी निजात्मसुख झाले प्राप्त, तो होय अनन्य शरणागत. मी वाचुनी जगात अनेक अर्थ देखेन, ऐशे अनन्य करिता माझे ध्यान. साधक विसरे मी तू पण, तेव्हा भेदे चैतन्य घन. मदरूप जाण तो होय, त्या मदरूपाचे स्वरूप स्थिती. पाहो हा जाता निजात्मवृत्ती, मी ना तो ऐशी होय गती. अभेद प्राप्ती या नाव, जवसे द्वैत पार्था, तव भयाची बाधकता. अभेदत्व आल्या हाता, निर्भयता साधका. अभेद प्राप्तीच्या ठाई, बंधमोक्षाची वार्ता नाही. गडगर्जे बंधमोक्ष पायी, नांदती नवाई हरी बोले. ऐके पाऊनी एकात्मता, तेथुनी बंधमोक्ष पाहता. दोहीची मिथ्यवार्ता, माईकता निश्चित. प्रवृत्ती माझी बंधमोक्षता, त्या दोहीची विभागता. इंद्रियाची जे विषयासक्तता, दृढबद्धता ती नाव. काया वाचा चित्तवृत्ती, निशेष विषयाची विरक्ती. या नाव साचार मुक्ती, जाण निश्चिती उद्धवा. ज्यासी साचार पाही जे मुक्ती, तेने करावी विषय निवृत्ती. हेची मुख्यत्वे उपाय स्थिती, कृष्ण कृपा मूर्ती सांगत. येणे विचारे विचारिता, विषयासक्ती दृढबद्धता. त्या विषयाचा त्याग करिता, निज मुक्तता सहजेची. तेची विषयाची विरक्ती केवी, आतुडे आपुल्या हाती. या लागी वैराग्याची उत्पत्ती, साधके निश्चिती साधावी. अंतरी वासना दृढमूळ, विषय शाखा तेने सबळ. ते वासना छेदावया,
विषय शाखा तिनी सबळ ते वासना छेदाव्यास मूळ वैराग्य सबळ साधावे वैराग्य प्राप्तीचे कारण स्वधर्म कर्म मदर्पण सांडावे कर्माचे कर्तेपण मदर्पण या नाव मदर्पणे कर्मस्थिती तिने माझा ठाई उपजे प्रीती माझे नाम माझी कीर्ती चिंतन चित्ती पै माझे ऐशिया माझ्या परमप्रीती व वैराग्याची उत्पत्ती तेने विषयाची विरक्ती माझी सुखप्राप्ती शने शने माझे निसुखे माझे भजन अत्यंत थोरावे पै जान तेव्हा सर्वत्र मद्भाव जवन ब्रह्मत्वे पूर्ण ठसावे सर्वत्र भावन ब्रह्मसुखाचे अनुसंधान धरूनी करावे पर्यटन जव निर्वासन मन होय पृथ्वी विचरणे विचित्र पुण्यदेश कुरुक्षेत्र सप्तपुर्यान परमपवित्र पुष्करादी थोर महातीर्थे कृतमाला पयस्विनी पुण्यरूप ताम्रपर्णी गौतमी रेवा त्रिवेणी परमपावनी गोमती कृष्णा वेण्या तुंगभद्रा तपती पयोष्णी भिवरा यमुना भगीरथी नीरा गंगा सागरा संगमी ऋष्यमुख श्रीशैल व्यंकटाद्री मूळ पिठीचा सह्याद्री गौतमी तिरीचा ब्रह्मगिरी जो पापे संहारी यात्रा मात्रे होका चढता हिमगिरी पदी तुरिता ते दूर करी निशेष पापा ते निवारी ते यात्रा मुनीश्वरी अवश्य कीजे दंडकारण्य बृहद्वन नेमिषारण्य आनंदवन इत्यादी वनाचे गमन संन्याशी जान करावे चवन कपिल व्यासाश्रम गौतम वामनाश्रम मुक्तम यात्रा चैत बदरिकाश्रम जो सकळ कर्मदाहुकू ऐसी स्थळे जी पावन तेथे संन्याशी करावे गमन मार्गी भिक्षार्थ जे अटन तेही निरूपण उधारी हाट वाटिया अति उत्तम त्या ते पूर म्हणती नरोत्तम हाट वाटियाहीन तो ग्राम भिक्षेचा नेम सारवा तेथे गायी गवळियाचे निवासस्थान व्रत त्या ते मनती जान सार्थ मनीचे पव संपूर्ण भिक्षार्थ अटन करावे तेथे पवित्र भिक्षेचे प्राप्तिकारणे संन्यासी अवश्य जाणे तेची अर्थीचे निरूपणे स्वयं श्रीकृष्ण सांगिते शुद्ध व्हावया अंतर वानप्रस्थाश्रमी जो नर जाऊनी टाकावे त्याचे द्वार अतिसादर भिक्षार्थ सेविता सात्विकाचे अन्नासी शुद्ध सत्वता साधकासी तत्काळ होय ग्रासोग्रासी शुद्ध अन्नासी हा महिमा याला वनप्रस्थाचे द्वार ठाकोनी जावे वारंवार तेने सत्वशुद्धी अनिवार होय साचार साधका शुद्ध भिक्षेची प्राप्ती सत्वशुद्ध होय वृत्ती तेने वासना निशेष नासती निज शांती उल्लासे वासना नासल्याने लाग तो सत्यत्वेन देखे जग विषयासक्ती कैची मग सहज विराग उद्भट येथ जे दिसे नासे ते हे सर्वांसी प्रत्यक्ष आभासे परी अज्ञाने भुलले कैसे विषय विलासे गुंतोनी या लागी शुद्ध भिक्षेची प्राप्ती
त्या ज्याची शुद्ध सत्व झाली वृत्ती, त्याचे विषय सत्यत्वे न दिसती. या मा विषयासक्ती तेथे कैची, ऐसे मिथ्या विषयाचे भान, त्याचे विषयासक्त नव्हे मन. या लागी भव स्वर्ग साधन, दोन्ही तो जाण स्पर्शना. ऐसा जो विषय विरक्त, त्याचे परमार्थी लागे चित्त. तो जगी विचारे नासक्त, परमार्थयुक्त निजबोधे. त्याच्या निजबोधाचे लक्षण स्वय सांगता हे नारायण. प्रपंचाचे मिथ्यपण, समाधान निजात्मता. मनसा वाचा प्राणप्रवाही, अहंकार कृत उभय देही. जग आत्म्याच्या ठाई, मिथ्या माईक ना पाही भासे. दोरा अंगी सर्पभास, शक्ती भिके माझी रजत प्रकाश. उखरी मृगजळाचा विलास, तैसा जगदाभास चिन्मात्री. तैसा स्वप्नीचा व्यवहार, तैसे भासे चराचर. ऐशे मिथ्या जाणुनी साचर, पुढती स्मरणादर स्फुरेना. जो जागा झाला इस्तभूत, ते स्वप्न भोग नवांची चित्त. तेवी स्वरूपी जो सुनिश्चित, तो प्रपंच जात स्मरेना. त्रिदंडी बहुदकांचे कर्म, तुझ म्या सांगितले सुगम. आता हंस परमहंसाचे धर्म, यथानुक्रम उधारी. संन्यास चतुर्विध देख, हंस परमहंस एक. एक तो बहुदक कुटीचक, तयासी बोलिजे. वार्धकी कुटीचकाची परी, अग्निहोत्र स्त्रियेचा त्याग करी. परी शिखा सूत्र न अभेरी, गायत्री मंत्री अधिकारू. नित्य भिक्षापुत्राचे घरी, पर्णकुटी बांधे त्यांचे द्वारी. मठिका सांडोनी नवचे दुरी, कुटीचक निर्धारी या नाव. शिखासूत्र त्यागोनी जाण, करुनी त्रिदंडाचे ग्रहण. केवळ करी कर्माचरण, ज्ञानाचे लक्षण जाणिना. नाही वैराग्य वरिष्ठ, न दिसे ज्ञाननिष्ठा श्रेष्ठ. अतिशयसी जो कर्मिष्ठ, बहुदक ज्येष्ठ त्यासी म्हणती. जो का वैराग्याच्या निर्धारी, ज्ञान साधनार्थ विचारी. शिखा सूत्र कर्म त्याग करी, आत्मचिंतनावरी निष्ठा. ऐसा जो त्याग विलास, या नाव विविदिशा संन्यास. ऐशिया निष्ठेवरते तो हंस, एक परमहंस हा म्हणती. एक परमहंसाचे लक्षण, ज्ञान परिपाके परिपूर्ण. अंतैव शांती ओळंगे अंगन, देखे धिनी गुण मिथ्यात्वे. मिथ्या जाणे कर्माची वार्ता, आपुली देखे नित्य निष्कर्मता. कर्मक्रिया जो कर्तव्यता, ते प्रकृतीचे माथा प्रारब्धे. ऐशी या स्थिती सावकाश, त्या नाव जाण परमहंस. नाही मठमठिका विलास, नित्य उदास निराश्रे. आता हंस परमहंसाचे धर्म, स्वय सांगता आहे पुरुषोत्तम. त्या धर्माचे विशद कर्म, एक सुगम उद्धवा. विषयाची नावडे मातू, ज्ञानप्राप्ती लागे उद्ययतू. या परी जो अतिविरक्तू, तो संन्यास बोली जेतू मुख्यत्वे. जो ज्ञाननिष्ठा अतिसंपन्न, सदा स्वरूपी जंगले मन. कदा न मोडे अनुसंधान, परमहंसा समान हा हंस. ज्यासी करिता भगवत भक्ती, अपेक्षा मात्राची झाली शांती. मोक्षापेक्षा अनुपजे चित्ती, हे संन्यास पद्धती अतिश्रेष्ठ. ज्ञाननिष्ठ का मद्भक्त चक्क, ही आश्रम धर्म दंडादियुक्त. त्याग करावा हृदय समस्त, बाह्य लोकरक्षणार्थ राखावे. येची अर्थीचे निरूपण,
तू पुढे सांगेल श्रीकृष्ण प्रस्तुत त्यागाचे लक्षण ऐक संपूर्ण हरी बोले आश्रम धर्म समस्त करी परिविधी किंकरत्व तो न धरी प्रतिबिंब कापता जळांतरी आपण बाहेरी कापिना ती स्वधर्म कर्म कर्तव्यता करी परी नाही कर्मंठता पुरी कर्मातीतता जाणे तत्वता निज कर्मी या परी स्वधर्म कर्म परी परिविधीचे भय तो न धरी विधी निषेध घालून तोडरी कर्मे करी आहे तूक जो नातडे स्वाश्रम कर्मगती दंडादी लिंगन धरी हाती ऐशी सर्व त्यागाची स्थिती पुढे श्रीपती सांगेल प्रस्तुत हिची निरूपण लोकरक्षणार्थ लिंगधारण अंतरी जो निष्कर्म जाण त्याचे लक्षण करी बोले हरी बोले विवेक ज्ञान शुद्ध आहे परी बाळकाच्या परी पाहे मान अपमान सुखे जासाहे सांडोनी सोय हे देहाभिमानाची निज निष्कर्मे अति कुशल परिकर्म जडाईसा केवळ कर्मे आचरे तो सकळ कोठीही विकळ दिसोने दी जाणे धर्म लक्षण सर्वार्थी अतिसज्ञान परी न करी प्रश्न समाधान अप्रमाणिक जान सोय बोले